उल्हासनगर कैंप 4 के सुभाष टेकड़ी इलाके के नागरिकों को कई वर्षों से अनियमित पानी आपूर्ति की समस्या झेलनी पड़ रही थी। पानी मिलने का समय निश्चित न होने के कारण उन्हें बहुत कठिनाइयों का सामना करना पड़ता था। यह समस्या स्थानीय नागरिकों के लिए एक बड़ी चिंता बनी हुई थी। इस समस्या के समाधान के लिए संविधान बहुउद्देशीय संस्था की ओर से लगातार महानगर पालिका से संपर्क बनाए रखा गया। कई बार लिखित पत्राचार करके संबंधित विभाग का ध्यान आकर्षित किया गया। अंततः इन प्रयासों को सफलता मिली और सुभाष टेकड़ी इलाके में अब निश्चित समय पर नियमित पानी की आपूर्ति शुरू कर दी गई है। इस महत्वपूर्ण मुद्दे के समाधान के लिए संजय वाघमारे, संदीप डोंगरे, बाई रोकड़े, राजू सूर्यवंशी, प्रदीप घोड़से, सुरेश देशमुख, सुरेश सोनवने ने विशेष मेहनत की। पानी के निश्चित समय मिलने से इलाके के नागरिकों ने खुशी जताई और मिठाई बांटकर इस खुशी को मनाया। आज दिनांक 2 रोजी आज सुभाष टेकडी परिसरातील संविधान बहुउद्देशीय संस्था आणि आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या पाठपुराव्याने आणि सर्व सुभाष टेकडीमधल्या आणखी काही मंडळ आहेत, 10चा रहिवासी संघ वगैरे, अशा बऱ्याच लोकांनी पाण्यासाठी प्रश्न उचलला होता की निश्चित वेळ करण्यात यावी, कारण रात्री 12-1ला जे पाणी यायचं किंवा कधी कधी 2ला यायचं, तर हे पाण्याचा प्रश्न ही निश्चित वेळ व्हावी यासाठी खूप पाठपुरावा केला होता सर्व संस्थेने। आणि आज आम्हाला उल्हासनगर महानगरपालिकेकडून पाण्याची वेळ ही निश्चित झाली असं आश्वासन पत्र मिळालं आणि येत्या 15 दिवसांमध्ये हे इम्प्लिमेंट होणार आहे। या पत्रामध्ये सुभाष टेकडीतले डिफेन्स कॉलनी, भीमशक्ती, 10चा बुद्ध कॉलनी, महात्मा फुले कॉलनी, सर्टिफाईड स्कूल याची वेळ रात्री 9 ते 10 1 तास, तसेच सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी, गुरुद्वारा विभाग, साईबाबा नगर, आम्रपाली नगर, पंचशील नगर या ठिकाणी रात्री 10 ते 11 अशी वेळ महानगरपालिकेने आम्हाला निश्चित करून दिली आहे। तसेच आमचे अध्यक्ष संविधान बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भाई रोकड़े यांनी सुद्धा बराच पाठपुरावा केला। पुढची माहिती भाई रोकड़े साहेब तुम्हाला देतील। आपण जर बघितलं तर सुभाष टेकडी भाग हा अनेक वर्षापासून ज्या ठिकाणी पाण्याची वेळ निश्चित नव्हती, रात्री बेरात्री कधीही या ठिकाणी पाणी यायचंय, आपल्या माता भगिनींना वेळ निश्चित नसल्यामुळे रात्री जागरण करून उद्या परत सकाळी कामाला जायचं, या सगळ्या गोष्टीचे एक त्रास नागरिकांना होत होता। आणि गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बहुउद्देशीय संस्था ही त्याच्यामागे पाठपुरावा करत होती आणि अखेर आज त्या गोष्टीला आज त्या विषयाचा विजय झालेला आहे आणि याची आम्हाला देखील खूप आनंदाची बात आहे। आणि सुभाष टेकडी रहिवाशांनी हा आनंद, आजचा दिवस हा साजरा केला पाहिजे आणि 15 दिवसाच्या आत उल्हासनगर महानगरपालिका याची अंमलबजावणी, पाण्याची निश्चित वेळ जी 9 आणि 10ची आहे त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे। आणि निश्चित सांगतो की जर समजा महापालिकेने याच्यामध्ये काही दिरंगाई केली किंवा कुठेतरी खेत पाडायचा काही लोकांनी जर प्रयत्न केला तर या ठिकाणी सामाजिक बहुउद्देशीय संस्था आणि सोबत आम्ही सगळेच मिळून याला लढा देऊ। आणि निश्चित सांगतो की जी संस्था या ठिकाणी कार्यरत आहे, मी अनेक दिवसांपासून बघतोय की ही संस्था लोकांच्या हिताचं हित जोपासण्याचं काम करते आणि जिथे कुठं अन्याय दिसेल, जिथे कुठे त्यांची गरज पडते ते तिथे धावून जातात। आणि मी या ठिकाणी या संस्थेला मनसे अभिनंदन करतो आणि आजच्या लढ्याला यश आला म्हणून मी सर्व टीमचे या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। अगर आपके आसपास कोई भी घटना घटती है तो अपने मोबाइल पर कैद करें और हमारे व्हाट्सएप नंबर 9021499607 पर भेजें, या हमें इस मोबाइल नंबर पर यानी कि 9021499607 पर कॉल करें।